तर मग मित्रांनो, टांगा पलटी घोडे फरार आहे त्याच गाणं हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल की टांगा पलटी घोडे फरार. पण इथे एक सिच्युएशन वेगळी आहे. इथं बैलगाडा शर्यतीच्या मैदानातून बैल गाड्या घेऊन पळालेले आहेत अशी सिच्युएशन आहे. आणि ते तिकडे म्हणजे ते बैल खूप दूर 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 आणि दूर पळून गेले. त्याच्यानंतर ते माझ्याकडे आले आणि मी त्यांना जेव्हा विचारलं की बाबा तुम्ही का पळाले तिथून, तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ते मला खूप आवडलं. म्हणून ते मला म्हणाले की बाबा आम्ही तुमची शेती पिकवण्यासाठी किंवा शेतीमध्ये मदत करण्यासाठी बनवले गेलेलो आहोत. म्हणजे भगवंताने आम्हाला त्यासाठी बनवलंय, पण तुमच्या मनोरंजनासाठी आमचा निर्माण झालेला नाही किंवा भगवंताने आम्हाला तुमच्या मनोरंजनासाठी बनवलेलं नाही. त्यामुळे आम्ही हा अत्याचार सहन करू शकत नाही असं ते म्हणाले. आणि एकंदरीत बरोबरच आहे. माणूस आपल्या मर्यादेच्या पलीकडे चाललाय. त्यामुळे आपल्याला कोणालाही अशा प्रकारे त्रास देण्याचा अधिकार नाहीये. कारण आपल्याला शेतीमध्ये ते मदत करतायत. त्या व्यतिरिक्त आपण त्यांचं ते काम सोडून आपण त्यांना पळायला लावतो, आडझोड पळायला लावतो. मी तर म्हणतो कधीतरी आपणही स्वतःला बांधून घेऊन अशी रेस लावायला पाहिजे. म्हणजे कसं आहे, त्यांच्यावर जी बितते ना ते आपल्याला पण कळेल का बाबा किती त्रास होत असेल त्यांना. म्हणजे मुके प्राणी बेचारे काही बोलत नाही, त्यांना काही बोलता येत नाही. म्हणून माणूस आडझोड आपला स्वार्थ आणि फायदा करून घेण्यासाठी किंवा आपलं मनोरंजन करून घेण्यासाठी बेचाऱ्या भाबड्या प्राण्यांना अशा प्रकारे त्रास देतो. अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. यापेक्षा मोठी गोष्ट ही आहे, आणि जगातील सगळ्यात बुद्धिमान प्राणी माणूस. आपण मानव असून सुद्धा आपल्याला चूक बरोबर सत्य असत्य न्याय अन्याय सगळं कळतं, तरी सुद्धा आपण अशा प्रकारे बेचाऱ्या भाबड्या प्राण्यांना त्रास देतो. किती भारी वाटतं ना. म्हणजे माणूस असून बुद्धिमान प्राणी असून सुद्धा असं करणं म्हणजे अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. याच्यापेक्षा एक व्हर्जन वेगळा आहे ज्यामध्ये घोडा बैल शर्यत असते. तर मित्रांनो, इथं सांगण्याची गोष्ट अशी की घोडा बनलेला काय, म्हणजे आपण हॉर्स पॉवर, म्हणजे घोडा म्हणला की हॉर्स पॉवर, आणि हॉर्स पॉवर आपण गाड्यांमध्ये इंजिन मध्ये वापरतो. हॉर्स पॉवर म्हणजे त्याची काय बरोबरी नाही का. आणि विचारतो बैल, त्याची काय बरोबरी त्या घोड्याशी. घोडा 72 तास प्रति वेगाने धावू शकतो आणि बैल 40-50 तास म्हणजे 40-50 तास प्रति वेगाने धावू शकतो. दोघांची रेसमध्ये कुठल्याही प्रकारे बरोबरी नाहीये. बिल्कुल अपन का मनोरंजन महत्वपूर्ण है, क्योंकि अपन को नहीं पता है कि तुम घोड़ा है या बैल है या कुछ भी है. हमको मनोरंजन महत्वपूर्ण है, तो हम तुमका इस्तेमाल करेगा, तुमको रेस में दौड़ाएगा और तुमको दौड़ना पड़ेगा.